जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तुझे आभार कसे मानू कळत नाही. मानस रे, आपल्यात आभार मानणं कधीपासून आलं? आणि माझं पुस्तक असतं तर तू सुद्धा असाच कार्यक्रम केला असतास ना. इनफॅक्ट मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम केला असतास. ओढ तुझी छळते मला माझीच कविता मला लिहून पाठवली. खूप आवडली तुझी कविता आणि कवी सुद्धा. तुझी डाय हार्ट फॅन आर. रे उचल की रे. नाही ठीक आहे, मी नंतर बोलतो. आपली मीटिंग झाली का? बायकोला सांगणार नाही आपण भेटलोय ते? तुझ्यावर एक छोटी स्टोरी करायची होती म्हणून जरा तुझ्याबद्दल आणखी जाणून घ्यायचं होतं. मी घरी येऊ? हां नाही घरी नको. का? घरी यायला काय हरकत आहे? नाही घरी नको, कारण घरी मी एकटा आहे आज. एकटा तर एकटा, तसंही मला तुझ्या एकट्याशीच काम आहे. घरचे असो किंवा नसो, इथे येणारे असे कितीतरी सामान्य मुलं असतात आणि ते इथे आल्यावर सामान्यच राहतात कारण त्यांना तो आधार मिळत नाही. आणि इथून जे पुढे जातात ना ते सामान्य न राहता स्टार होतात. रेवती, तू कितीही पटवायचा प्रयत्न केलास ना तरी हा विचार मला नाही पटणार. I just happened to come here आणि माझ्या. नो शुभम प्लीज, आय एम व्हेरी सिरियस. मला माझ्या आणि मानसमध्ये कोणीही आलेलं आवडत नाही आणि मानसलाही ते आवडणार. तर यापुढे बी केअरफुल. आणि असं चुकून काही ऐकू आलं तर कान बंद कर किंवा लांब जाऊन उभा राहा. आणि हो, मानस फक्त वैदयचा आहे आणि वैदय फक्त मानसची आहे, हेच सत्य. शुभम, तू ना कधी कधी खूप संदिग्ध बोलतोस. म्हणजे तू जे बोलतोयस तेच तुला म्हणायचंय की त्यात काही वेगळाही अर्थ आहे? कळत नाही. वैदेही, मला समजायला खूप वेळ लागतो, पण जे लोक मला समजतात ते माझ्या प्रेमात पडतात. अरे मानस, ऐकलं तू? तू इथे सगळं इकडेच सांगू का? नाहीये इकडे कोणी. राणे, मी शुभम राज्याध्यक्ष आहे. तुमचे साहेब आणि माझे वडील शंतनू राज्याध्यक्ष यांच्यात आणि माझ्यात एकच फरक आहे. तो म्हणजे ते कुठल्याही गुन्ह्याला माफी देतात आणि मी कुठल्याही चुकीला शिक्षा करतो. पण शुभम सर, यात खूप रिस्क आहे. राणे, बाबांना खरं तर तेव्हा रिस्क घ्यायची नव्हती आणि याचाच फायदा त्या रावसाहेब इनामदाराने घेतला आणि बाबांची अधोगती सुरू झाली. राणे, मी लहान होतो तेव्हा मी सगळं बघितलंय, माझ्या डोळ्यांनी अनुभवलंय. राणे, 20 वर्ष लागली आहेत हे सगळं साम्राज्य पुन्हा नव्या नावाने उभं करायला. बाबांना मध्ये पॅरालिसिस झाला. आता बरे जरी असले तरी बाबांच्या पिढीने खूप काही भोगलंय. सो त्यांनी जे जे भोगलंय ते सगळं रावसाहेबांची पुढची पिढी भोगेल आणि ते दुःख मी त्यांना देईन.
तुम्ही पाठवलेला रिवाइज कॉन्ट्रॅक्ट वाचला? आय मीन मी तुम्हाला आत्ता चेंजेस पाठवले होते आणि तुम्ही लगेच ते अप्रूव्ह करून मला रिवाइज कॉन्ट्रॅक्ट पाठवला. आय मीन दॅट इज टू फास्ट. तुमचा अप्रोच खरंच खूप प्रोफेशनल आहे. आय एम रिअली इम्प्रेस्ड. मी सांगितलं ना तुम्हाला, आम्ही थोडे घाईत आहोत, त्यामुळे MDने लगेच अप्रूव्ह केल्या तुमच्या सजेशन्स. आता मानस रेगेंच्या पैशांच्या व्यवहाराविषयी कोणाशी बोलायचं? मी तुम्हाला सांगितलं ना, मीच मानसचा बिझनेस बघते, सो तुम्ही माझ्याशी बोलू शकता, काहीच हरकत नाही. बरं, काय अपेक्षा आहे तुमची? टू बी व्हेरी फ्रँकली, मला असं वाटतं की मानसला निदान 9 लाख तरी मिळायला हवेत. नाही, 9 शक्य नाही होणार. आम्ही फर्स्ट टायमर्सना 7 लाख देतो, तशी पॉलिसी आहे आमची. आणि त्याचबरोबर खूप फायद्याच्या गोष्टी सुद्धा आम्ही ऑफर करतो. लाईक आय मीन कोणत्या गोष्टी? जसं की थोडक्यात आम्ही आमच्या आर्टिस्टला भरपूर उत्पन्न मिळेल याची काळजी घेतो. आता बोला. नाही, दॅट इज रिअली ग्रेट. मला तुमची पेमेंट मेथड खरंच खूप आवडली. आपण डन करूया 7 लाखात, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, ग्रेट. मग मी उद्याच तुम्हाला फायनल कॉन्ट्रॅक्ट पाठवतो. 6 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट असेल ते, पण प्लीज ते कॉन्ट्रॅक्ट मला उद्याच्या उद्याच पाठवा. या डोंट वरी. मी उद्याच मानसच्या सह्या घेईन आणि तुम्हाला पाठवून देईन. या ओके, थँक्यू. थँक्स अ लॉट. 7 lakhs for 6 months? That is great. मानसला घरी जाऊनच सांगते. वासुभाऊजी, मी आजपर्यंत तुम्हाला अंधारात ठेवून एकही गोष्ट केली नाहीये. आणि त्या डील बद्दल म्हणाल तर मी तुमच्याकडे फाईल पाठवली होती आणि ती डील कॅन्सलेशनचीच फाईल होती. तुम्ही त्याच्यावर सही केले हे बघूनच मी ती डील कॅन्सल केली. वासुभाऊजी, वासू, तुला हे सगळं कोणी सांगितलंय? म्हणजे कोणामुळे हा गैरसमज झालाय तुला? गार्गी अगं थांब. अगं सगळे शोधताय तुला. गार्गी, अरे मला गार्गी दिसली होती, तेवढ्यात मला गार्गीच्याच किंचाळण्याचा आवाज आला, म्हणून मी मागे वळून पाहिलं आणि परत समोर पाहिलं तेव्हा गार्गी नव्हती. अरे यार, गेली कुठे? मकरन रे, ते साहेब नक्कीच की मला भास होतोय. राजवीर, कुठे गेला होता? ऍक्च्युली ते कुठे? एक तर तुम्ही घरी न सांगता गेला, शाळेत गेला नाही, म्हणजे मी काय समजायचं? मी शाळेत जायलाच निघाले होते, पण मग अचानक एक महत्वाचं काम आलं. आणि कसलं काम? कसलं महत्वाचं काम? हो, बोलतोय. कंपनीत खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आणि कंपनीने या प्रॉब्लेमसाठी मला जबाबदार धरलाय. मला कंपनीचे 8 कोटी रुपये भरून द्यावे लागतील.